सोलापूर येथील सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधी संकल्प पॅनलने बाजी मारली। पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट संतोष पाटील यांनी विजय मिळवत पॅनलचे उपाध्यक्ष खुला व महिला गट, खजिनदार व सचिव असे 5 उमेदवार निवडून आणले। मात्र सहसचिव पदाच्या त्यांच्या उमेदवार रेखा लगशेट्टी गोटी पामोल यांचा क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाल्याचे निकालातून पाहायला मिळाले। सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी 1684 वकील मतदार होते, पण त्यापैकी 246 जण मतदानासाठी आलेच नाहीत। मंगळवारी तारीख 4 जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या हॉलमध्येच शांततेत मतदान पार पडले। सकाळी 11:30 ते दुपारी 2 या वेळेत सर्वाधिक मतदान झाले। पहिले मतदान मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी, तर शेवटचे मतदान मावळते सचिन ॲडव्होकेट बसवराज हिंगामिरे यांनी केले। या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी 4 जण रिंगणात होते। याशिवाय सचिव, दोन्ही उपाध्यक्ष पदांसाठी थेट लढत झाली, तर सहसचिव पदासाठी 3 महिला उमेदवार होत्या। खजिनदार पदासाठी 4 लढत झाली। यात ॲडव्होकेट संतोषकुमार बाराचारे, ॲडव्होकेट अंजली बाबरे, ॲडव्होकेट नरेंद्रकुमार गावडे हे पॅनलशिवाय स्वतंत्र लढले। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी 6:30च्या सुमारास मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट रियाज शेख, ॲडव्होकेट बसवराज हिंगामिरे, ॲडव्होकेट अविनाश बिराजदार, ॲडव्होकेट संजय पवार, ॲडव्होकेट प्रवीण कुलकर्णी, ॲडव्होकेट विकास कुलकर्णी, ॲडव्होकेट शुभम माने यांच्यासह 25 जणांवर मतमोजणीची जबाबदारी होती। रात्री 1:15च्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली। यंदाच्या निवडणुकीत विधी संकल्प पॅनलने बाजी मारली। अध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे मैदानात उतरलेले ॲडव्होकेट राजेंद्र फताटे यांना 4थ्यांदा पराभव सहन करावा लागला।